बघतोयस काय? खाली करायचं अर्ध घर. अरे थांब. अरे थांब. त्रास होत आहे उभं राहण्यात. मागे हो. भीमराव काहीतरी कर. नंदूच्या घराला रिकामा होण्यापासून वाचव भीमराव. हे काय करतील काका? यांच्याकडे कायदेशीर परवानगी आहे घर रिकामा करायची. हा, भले यांची पद्धत चुकीची आहे, पण आपण ह्यासनी थांबवू बी शकत नाही ना. बरोबर बोलतीयस रमा. आणि आपण यांना आज थांबवलं जरी, उद्या पोलीस येतील आणि हेच करतील, घर रिकामं करतील. आणि पोलीस शासनाला, कायद्याला तर आपण थांबवू नाही शकत ना. भय तर मग उडत गेला हा असला कायदा जो माझं घर नाही वाचवू शकत. माझ्या भावाचा मालोजींचा काय पत्ता नाही. माहित नाही कसं काय या लोकांनी त्याच्याकडनं लिहून घेतलं आणि आता जबरदस्तीनं माझं घर रिकामं करतायत. आणि कायदा जर ह्या समध्या गोष्टींना समजत नसल तर कायच कामाचा नाही हो कायदा माझ्यासाठी. काका, कायद्याबद्दल असं बोलू नका. कायदा एका पद्धतीने काम करतो, त्याला भावनांचं काहीच घेणं देणं नसतं. तर म्या नाही मानत अशा कायद्याला भीमराव. या समध्या परिसर हेच बरं आहे. म्या मेघनाथजींच्या पायावर जाऊन डोकं ठेवावं आणि त्याच्याकडनं आपलं घर मागावं. नंदू काका, तुम्ही काय बोलत आहे? म्या एकदम बरोबर बोलतो आहे. आता तर म्या त्यांच्याजवळ जाणार आणि त्यांच्याजवळ विनंती करून माझं घर मागणार. म्या चाललो. भीमराव, का थांबवत आहेस? त्याची बुद्धी एकदम योग्य काम करत आहे. तो तुझ्यासारखा मूर्ख नाहीये, त्यामुळे तो योग्य जागेवर जात आहे. तुम्ही नका जाऊ. जर आपल्या लोकांनी ठरवलंच असेल, काय बी अडचण असेल, तर मोठ्या जातीच्या लोकांपुढेच डोकं टेकवायचं आहे, तर आपण बी काय करू शकतो? आता एक माणसाला तर थांबू शकत नाही ना. महिपाल, तू कधी सांगितलं नाहीस की तुझ्या कॉलेजमध्ये शिकणारा भीमराव पेक्षा समजूतदार ही अशिक्षित रमाबाई आहे? ही किती चांगली गोष्ट बोलली आहे. भीमराव, का आपल्या शिक्षणाची आणि कॉलेजची बदनामी करून घेत आहेस? नंदू गेला आहे स्वतःला समर्पित करायला आणि तू उभा राहून पाहत राहा विनाश. मालक 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 मालक. नंदू, तू तर लवकरच बरा झालास रे. या इकडे, जे काय बोलायचंय ना ये माझ्याजवळ, माझ्या समोर येऊन बोल. ये. काय झाले? भीती वाटत आहे मला पाहून. चल, आज मी तुला काहीच नाही करणार. मी ये. ये अजून पुढे. बस, आता बोल. अरे असलं कोणते संकट आले आहे की असे मालक मालक ओरडत पळत आला आहेस? माफ करा मला मालक. माझं घर वाचवा मालक. मला ठाव आहे तुम्ही भीमराव पासून तुमचं वैर काढता आहे सा.
पर याची शिक्षा तुम्ही मला का देता आहे मालक? मला माफ करा मालक. माझं घर वाचवा मालक. ते घरच माझी ताकद आहे मालक. त्याच्या बिगर काय भी नाही माझ्याकडे. आहे ना तुझ्याकडे ते भीमरावचे घर. माफ करा मालक, माफ करा. एवढ्या सहजरित्या तुला मी कसे माफ करणार? इतिहास साक्ष आहे, आजपर्यंत कधी कोणीही कोणाला असेच माफ थोडीच केले आहेत जे मी तुला माफ करू. तुम्ही जे पण बोलाल ते करण मी मालक. बस माफ करा. माझं घर मला परत द्या. विचार कर, जे मी बोलेन ते करशील तू? वय मालक, तुम्ही जे बोलाल ते मी करीन. अरे ऐका रे, कामानंतर करा. तू पण, तुम्ही सर्व इकडे या. लवकर या. एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सगळ्यांनी कधीही कोणत्याही अनोळख्या घरात कोणत्याही चित्रविचित्र प्राण्याला पाहिले आहे खेळ दाखवताना? नाही पाहिलं? चला, आज मी तुम्हा सर्वांना एका चित्रविचित्र प्राण्याचा खेळ मोफत दाखवणार आहे. चल नंदू, बघ, जर तू काहीही करून यांना हसवू शकलास ना, तर मी तुला माफ करेन. चल, दाखव. मला पण तर बघू दे कसे हसवतोस तू या सर्वांना. हे काय करत आहात तुम्ही? जाऊन सगळे दारूचे मटके घेऊन या. मालक, तुम्ही बोलला होतात ना समद्यासनी हसवायला. बघा, समधी लोक हसली आहेत. आता तरी येऊन त्यांना थांबवा मालक. चल, माफ केलंय मी तुला. चल, परंतु थांबवणार नाही मी त्यांना. भीमरावचा मित्र आहेस ना तू, त्याला तुझ्या चाळीत ठेवतोस तर शिक्षा तर मिळणारच तुला, नक्कीच मिळणार. त्यामुळे अजिबात थांबवणार नाही मी त्यांना. मालक, असं नका करू मालक.
असं नका करू. मालक, तुम्ही बोलला होतात ना, मी जर समजासनी हाशिवलं तर तुम्ही मला माफ कराल, माझं घर मला द्याल. त्याच्या बदल्यात हे ठेव. असं नका करू मालक, असं नका करू मालक. मालक, माझं घर परत करा मालक. मी उद्ध्वस्त होईन मालक, मी उद्ध्वस्त होईन. जा, जाऊन नंदूच्या घरात ठेवा. हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण आमच्या चाळीत अशी दारू ठेवू नका. दारूचं इथे असणं योग्य नाहीये. किती वेळापासून एकच गोष्ट बोलू. नवा मुद्दा हा आहे, इथे कोण आहे जो नंदूच्या घरात ठेवलेल्या दारूचे रक्षण करेल? अरे त्याचे पैसे पण तर देईन. आम्ही देखरेख करू, आम्हाला द्या ही नोकरी. वय वय, ही नोकरी ना आम्हाला द्या तुम्ही. जिजाबाई, तू तर तुझे दुकान उघडणार होतीस ना, परंतु तुझ्या नवऱ्याने तुझी साथ दिली नाही. जर तुला वाटत असेल तर हेच दुकान उघडून तुझे स्वप्न पूर्ण करू शकतेस. नंदूच्या घरात जी दारू ठेवली आहे त्याचे संरक्षण कर, त्या बदल्यात पगार आणि प्रत्येक दारूच्या माठावर काही पैसे. बोल, मान्य आहे? मला समजतं आहे तुम्ही जिजाबाईच्या परिस्थितीचा फायदा उचलत आहे. आम्ही आमच्या घरात जिजाबाईला कसं बी ठेवू, लढू भांडू किंवा काय बी करू, तो आमच्या घरातला मुद्दा आहे. पण आमच्या घरातल्या बायका असं काम नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही या दोघांमधलं कोणाला बी चौकीदार बनवा, पण आम्ही कायद्यानं लढून झगडून हितनं दारू पळवून लावू. अरे ते समजा तर होतच राहील, पण मी यांच्या संग दुकानात भागीदारी घेणार. आणि का नग करू मी यांचं काम? तुम्ही ज्या परिवाराबद्दल आणि नात्यांबद्दल सांगत आहे ना, त्या नात्याचा खरा चेहरा ह्योच आहे की या कुटुंबात भीम फक्त एकटाच आहे, बाकी समधी लोक ही अशी आहेत. आणि अशा खोटाड्या कुटुंबाचं घेणं देणं नाहीये मला. म्हणून त्यामुळं तुम्ही मला माझं काम चांगलं समजवा, मी करीन. पर नवरा तर आहे ना तुझा, हे तर खोटं नाहीये ना? आव, तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यायला पाहिजे का? जरा आठवा, थोड्या वेळाआधी तुम्ही काय बोलून आत केला होता. ज्याला जे बनायचं असतं तो बनतो, फक्त जिजाबाई दुकानाची मालकीन नाही बनू शकत. दुकान उघडायचं असेल तर उघड, पर माझ्या समोर असं बोलू नकोस. आलं ना ध्यानात? तर आता मला जसं करायचं हाय मी आता तसंच करणार.
सांगा मला, मला काय केलं पाहिजे ते. अजून ज्याला जायचंय ते जाऊ शकतात, कारण चाळीतल्या दारूच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही जिजाबाईला देत आहोत आणि त्यांना यांचे पैसे सुद्धा मिळतील. फुलिया, दलिया अम्मा आणि ताई, तुम्ही लोक बी जावा. माझी प्रगती, माझा विकास तुम्हासनी बघावलं नाही जाणार. जावा. जिजाबाई, एकदा तू हे काम सुरू करून दाखव मला, मग मी दाखवते तुला की मी तुझ्या संग काय करू शकते ते. ठीक आहे, ते बी बघूयाच. ए जिजाबाई, याला ठेव आणि संरक्षण कर. आता एकूण 50 दारूचे माठ आहेत, कमी झाले नाही पाहिजेत. ठीक आहे. चल मैफल. आता चला, जे करायचं आहे ते त्यांना करा. म्या जिजाबाई आता कोणाला बी थांबणार नाही आणि नाही कोणाच्या पुढं झुकणार. हे एकदम चांगलं झालं, कारण आता रामजी, भीम, रमा समदेसनी धडा मिळेल की कुणाला असं दबावात नाही ठेवलं पाहिजे, मग ती बायको का असं ना. रामजी, भीम, रमा, अरे घरात जाऊन का लपला हायसा? अरे जरा बाहेर या आणि बघा का कसं तुझा सिद्धांत जिजाबाईच्या काठीच्या खाली दबून जीव सोडत आहेत. मला वाटतं की आई आता रागात आहेत, त्यामुळे हे समज करतायत. जेव्हा त्यांचा हा राग कमी होईल त्या बी बऱ्या होतील. तुम्ही दोघं एवढी काळजी नका करू. बाबा, तुम्ही बरे आहे ना? होय, मी बरा आहे. मला हिंमत द्यायची काय बी गरज नाहीये. आणि तुझ्या नवऱ्याला सांग, दारूच्या लढाईमध्ये जर का माझी बायको समोर आली तर एकदा बी विचार करू नगस की ती माझी कोण लागते आणि त्याची कोण आहे. रमा बाबांना सांग की त्यांची बायको स्वइच्छेने महिपाल आणि शशुपालजी यांच्याकडे काम नाही करत आहे. खरं तर त्या जे काही करताय ते रागात, रुसून आणि ईर्षेने करतायत. वा, जर ती रागात, ईर्ष्यात काय बी करू शकते तर मी बी काय बी करू शकते. आत्या, काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? म्या तिचं सामान उचलून बाहेर फेकणार आहे आणि तिला बी या चाळीतून बाहेर काढणार आहे. आत्या, हे नाही, कोणी बी थांबवणार नाही मला. कोणी बी नाही थांबवणार. शपथ आहे तुम्हा समध्यासनी. जर तुम्हासनी वाटत असेल की या घरामध्ये माझा बी हक्क आहे तर मला कोणी बी नाही थांबवणार. आत्या, हे सगळं करू नका.